तर पिंपरी चिंचवड मधली ही दृश्य आपण पाहतोय। मनसेचा आज 19वा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या आता मंचावर राज ठाकरे पोहोचलेले आहेत। आज राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। मनसैनिकांना संजीवनी देण्यासाठी राज ठाकरे काय कानमंत्र देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम घेण्याची राज ठाकरेंची ही पहिलीच वेळ आहे। आज राज ठाकरेंची पिंपरी चिंचवडमध्ये तोफ धडाडणार आहे। आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आगामी महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। त्या उद्देशानं पक्षाला बळकटी मिळावी, त्याचबरोबर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य जागृत व्हावं यासाठी राज ठाकरे कशा पद्धतीने त्यांना संबोधित करतात याकडे सुद्धा सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। पिंपरी चिंचवडमध्ये आज वर्धापन दिनाचा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। मनसेचा हा 19वा वर्धापन दिन आहे आणि राज ठाकरे आता मंचावर दाखल झालेले आहेत। त्यांचं स्वागत केलं जातंय। अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। सकाळपासूनच राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते पिंपरी चिंचवडमध्ये या सोहळ्यासाठी पोहोचलेले आहेत आणि आता राज ठाकरे आलेले आहेत। पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत केलं जातंय। मोठ्या संख्येने इथं भगवे फेटे घालून मनसैनिक दाखल झालेले आहेत। मनसेचे इतर महत्त्वाचे नेते आपल्याला मंचावर पाहायला मिळत आहेत। बाळा नांदगावकर आहेत आणि त्याचबरोबर इतर पण महत्त्वाचे नेते आहेत। सध्या राज ठाकरे यांचं स्वागत केलं जातंय। त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत केलं जातंय। पिंपरी चिंचवडमध्ये वर्धापन दिन सोहळा 19वा वर्धापन दिन आहे आणि त्याचा सोहळा पिंपरी चिंचवडमध्ये पार पडतोय। यानंतर मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष तथा नेते अमितजी ठाकरे साहेब यांचा सत्कार करण्यासाठी क्षमासवी दोनच सत्कार होणार आहे। यानंतर मी शहर अध्यक्ष सचिन भाऊ चिखले यांना विनंती करतो की आपण प्रस्तावना करायची आहे। हा वर्धापन दिन सोहळा चिंचवडमध्ये व्हावा म्हणून सचिन भाऊंनी आग्रहाची भूमिका घेतलेली होती। तर सचिन भाऊंनी या आग्रहाची भूमिका घेतल्यानंतर साहेबांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल साहेब आम्ही आपले मनस्वी आभारी आहोत। सचिन भाऊ चिखले यांना मी विनंती करतो की आपण प्रस्तावना करावी। सचिन भाऊ चिखले।